नमस्कार, सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर उन्हाळा वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत तांदळाचे सालपापडे म्हणजेच वाफेवच्या पापड्या। अगदी सोपी पद्धत आहे करायला आणि 2 तासामध्ये आपल्याला 1 किलोचे पापड तयार होतात। तर खूप सोपी रेसिपी आहे। काही टिप्स आहेत की जे की आपले पापड आहे ते छान असे होतील, तुटणार नाहीत। पीठ शिजवण्याची एक ट्रिक आहे जे की तुम्हाला सुद्धा माहिती असेल, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने हे जे पापड आहे ते बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर प्लीज सबस्क्राइब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाचे वाफेवरचे पापड बनवण्यासाठी इथं आपण रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहे। तर आपल्याला जुना तांदूळ असा घ्यायचा आहे जेणेकरून आपले पापड आहे ते छान असे तयार होतात। आता हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून असे। तर इथं मी 1 किलो एवढं तांदूळ घेतलेला आहे। आता इथं मी एका कढईमध्ये घालून स्वच्छ असे हे तांदूळ आहे ते धुवून घेणार आहे। जो पण कचरा असेल ना तो निघून जाईल त्यासाठी स्वच्छ धुवून आधी घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे आपले तांदूळ। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यावर आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत। भरपूर असं पाणी घालून 2 दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे। भिजून झाल्यावर आपल्याला त्यातलं पाणी काढून वाळवून घ्यायचे आहे। तर फॅन खाली सुकवून आपल्याला सुकल्याच्या नंतर गिरणीतून दळून आणायचे आहे। तर चला, हे जे तांदूळ आहे ते वाळल्याच्या नंतर मी गिरणीतून दळून आणलेले आहेत। हे आपल्याला घरात सुद्धा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। तांदूळ भिजलेले असल्यामुळे लगेचच बारीक होतात। आता इथं आपण हे पापड बनवायला घेऊया। तर हे बरोबर माझं 1 किलोचं पीठ आहे। आता इथं मी अर्धा किलोचे पापड बनवणार आहे। त्यासाठी इथं मी ग्लासने माप घेतलेला आहे। 2 ग्लास एवढं पीठ घ्यायचं आहे। 1 चमचा खसखस घ्यायची आहे, 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा तीळ घ्यायचे आहेत आणि काही पूर्व तयार आहे म्हणजे ताट वगैरे असं घ्यायचं आहे। आणि इथं नॅपकिन घ्यायचं आहे आपल्याला पाणी पुसायला। इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे। तर चला आपण आता पापड बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला हे जे पीठ आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि बारीक दळलेलं असलं तर चाळून घ्यायची काय गरज नाही। आता ह्याच्यामध्येच आपल्याला जी खसखस, तीळ आणि मीठ घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे। इथं आपल्याला पापड घालायची काही गरज नाही किंवा जिरं ते काही घालायचं नाही। जिरं ते घातल्यामुळे काय होतं, आपल्या पापडाचा रंग आहे तो बदलतो। आता इथं हे छान असं टाकून घेतल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आता हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं करून पाणी घाला। आणि इथं मी अर्धा किलो बनवणार आहे, पण आता सध्या मी 1 ग्लास म्हणजेच पावशेरचं एवढा आधी बनवणार आहे। एकदम हे पीठ आहे ते भिजवणार नाही मी, वरवर थोडं थोडं करून हे पीठ आहे ते भिजवून घेणार आहे। आता इथं मी थोडं थोडं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते छान असं पातळसर असं तयार करून घेते। इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपलं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी राहिले पाहिजे नाहीत, नाहीतर काय होतं आपल्याला पापड करताना त्रास होतो। त्याच्यामुळे पूर्ण अशा आपल्याला या गाठी आहेत त्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं स्मूथ असं आपल्याला हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर मला इथं जवळजवळ 2 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे। एका ग्लासला आपल्याला 2 ग्लास एवढं पाणी लागतं। तुमचा तांदूळ कसा जुना आहे नवीन आहे त्याच्या ह्याने तुम्हाला पाण्याचा अंदाज समजेलच। जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अंदाज कळेलच की कशा प्रकारे इथं आपलं हे पीठ तयार करायचं आहे। तर बघू शकता अजून थोडंसं मला पाण्याची गरज वाटत आहे म्हणून मी घालत आहे। तर इथं एक प्रकारचा आपला हा चिकस तयार होतो, कारण आपण इथं 2 दिवसासाठी हे तांदूळ आहे ते भिजत ठेवलेले होते आणि नंतर आपल्याला दळून आणल्यामुळे छान असं इथं हे त्याचा चिकस तयार होतो। त्याच्यामुळे पापड पण आपले छान असे तयार होतात। तर लगेच तुम्ही तांदूळ धुवून लगेच दळून आणून त्याचे पापड व्यवस्थित बनणार नाहीत। तर 2 दिवस भिजवले तरच त्याचे पापड असे छान होतात। तर बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। छान असं स्मूथ असं त्याचं बॅटर तयार झालेलं आहे। जास्त पण जिरे वगैरे ओवा असं घालू नका। जिरे घातलं की ते आपल्या पापड्यांचा कलर बदलतो, पांढरं शुभ्र असं तयार होत नाही। तर बघू शकता अशा प्रकारे जिथं आपलं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात एक संत असं हे जे पीठ आहे ते पडत आहे। याचा अर्थ की आपलं परफेक्ट असे हे पापड करण्यासाठी पीठ आहे ते तयार झालेलं आहे। जास्त पण पातळ करू नका, नाहीतर काय होतं ताटावर घातलं ना तर ते लगेचच असं पसरू शकतं। त्याच्यामुळे तुमच्या हिशोबाने तुमच्या कन्सिस्टन्सी बघून छान असं हे आपल्याला मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। जर का तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर आधी थोडंसं पीठ तयार करून बघा, मगच जास्तीचं पीठ आहे ते भिजवून घ्या। तर इथं आता माझं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी। तर चला आता मी पापड बनवून घेते। पापड बनवायचं म्हणलं की पूर्वतयारी करून ठेवावी लागते। त्यासाठी इथं आता पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि इथं मी आता मोठ्या एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर इथं आपल्याला पापड तयार झाले की लगेचच ह्या पाण्यामध्ये घालायचा असतो। आता इथं आपलं हे पीठ पण आहे ते तयार झालेलं आहे। तर बघू शकता मस्त असं त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे, छान असं झालेलं आहे। तर चला आपण आता पापड तयार करायला घेऊया।
तर इथं मी अशा प्रकारचं ताट घेतलेलं आहे. तर इथं मी 2 ते 3 ताटं घेतलेले आहेत. तर आपल्याला 2-3 ताटं लागणार आहेत. आता अशा प्रकारे छोट्या पळीनंच आपण इथं घ्यायचं आहे, जास्त पण पीठ घेऊ नका. तर छोटी पळी अशी घेतली की अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपल्याला हा जो पापड आहे तो पूर्ण असं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. जे पीठ आहे ते पूर्ण असं पसरलं पाहिजे, एकसारखं असं झालं पाहिजे. कुठं जास्त किंवा कुठं पातळ असं हे करू नका. एकसारखं असं हे आपल्याला पीठ आहे ते एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. मस्त असा गोल आकारामध्ये आपला पापड आहे तो तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असाल, मस्त असं हे पीठ आहे आपलं तयार झालेलं आहे. छान असा गोल गरगरीत आपला पापड तयार झालेला आहे. आणि त्यात आपलं हे पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. पाणी आपल्याला खळखळून असं गरम करून घ्यायचं आहे, तरच आपला पापड आहे तो छान असा वाफेल. इथं पापड आपल्याला लगेचच हा जो आहे तो ताट लगेचच आपल्याला उकळत्या पाण्यावरतीच ठेवायचा आहे. आणि इथं मी आधी 2-3 करून बघितले होते, तर छान असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून अशी मोठी अशी सुई घ्यायची आहे. आणि पाणी टाकून अशा प्रकारे सुईच्या एका असं कडा पूर्ण सोडवून घ्यायचे आहेत. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात. व्यवस्थित असं वाफरलं की आपला जो पापड आहे तो व्यवस्थित असा निघतो. तर बघू शकता अशा प्रकारे आता सगळ्या कडाने आधी सोडवून मग अलगद असा घ्यायचा आहे. बघ एकदम मस्त असा हा पापड आपला तयार झालेला आहे. छान असे हे पापड तयार झालेले आहेत. इथं आपलं पापड टाकून झाला की काढून झाला की लगेच आपल्याला हे ताट अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं त्याला पाणी असतं आणि पाण्यावरती टाकलं की लगेचच पीठ आहे ते जास्त पसरेल. तर बघू शकता अशा प्रकारे पीठ टाकून लगेच आपल्याला अशा प्रकारे गोल गोल फिरवायचं आहे. तर इथं आपल्याला सोबतीला 1-2 जण तरी लागतात, कारण त्यातला पापड असा काढण्यासाठी पण लागतं. एक जणीमध्ये काम होतं, पण तरी पण हाताशी 1-2 असं असले की पटपट आपले हे पापड आहे ते तयार होतात. तर बघू शकता अशा प्रकारे तर पूर्ण हा पापड आहे तो अशा प्रकारे गोल गोल फिरवून घ्यायचा आहे. मस्त असं हे पापड तयार होतात. साईज तुम्ही तुमच्यानुसार छोटी मोठी ठेवू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता एक आपला पापड ताटावर फिरवून घ्यायचा आणि लगेच दुसरा पापड तयार होतो. जास्त वेळ शिजायला लागत नाही, फक्त 2 मिनटं हे पापड आहे ते वाफरण्यासाठी लागतात. पण एवढंच की फुल गॅस ठेवायचा आहे, म्हणजे पटकन असे हे पापड आपण वापरून होतात. तर बघू शकता अशा प्रकारे आता इथं पाणी टाकून आपल्याला असा पापड आहे तो काढून घ्यायचा आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तर चला बाकीचे सगळे मी पापड अशाच प्रकारे करून घेते. इथं अशा प्रकारे सगळे माझे पापड आहेत ते करून झालेले आहेत आणि मी घरातच फॅन खाली अशा ओढणीवर टाकलेले आहेत. तर आपण घरात बनवतो त्याच्यामुळे उन्हामध्ये लगेच टाकता येत नाही. तर अशाच आता मी फॅन खाली सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेते. इथं आपले हे सालपापड आहे तर 2 दिवस मी उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत. तर बघू शकता छान असे वाळलेले आहेत, अजिबात कुठं तुटलेले नाहीत. परफेक्ट असे आपले गोल असे आलेले आहेत, पांढरी शुभ्र झालेले आहेत. जाड जास्त झाले नाहीत किंवा पातळ पण झाले नाहीत. परफेक्ट आपले हे पापड आहे ते तयार झालेले आहेत. खसखस आणि तीळ टाकल्यामुळे मस्तच असं दिसत आहेत. तर चला आता आपण हे तुम्हाला पापड आहे ते तळून दाखवते. पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पापड आहे तो घालून बघायचा आहे. तर बघू शकता मस्त असं फुललेलं आहे. इथं तुम्ही पापडची साईज बघू शकता आता केवढी होती आणि तळल्यावर केवढी झालेली आहे. कढईसुद्धा त्याला अपुरी पडत आहे, एवढा आपला पापड आहे तो फुलत आहे. ना का पापड खार घातलेला आहे, नाही दुसरं काय घातलेलं आहे सोडा वगैरे, तरी पण केवढासा आपला पापड तयार झालेला आहे. तर चला मी असेच हे पापड आहे ते आता तळून घेते. इथं आपले सालपापड्या म्हणू शकता किंवा वाफेवरच्या पापड्या म्हणू शकता. खूप छान अशा तयार झालेल्या आहेत, मस्त अशा फुललेल्या आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा नक्की उन्हाळ्यामध्ये पापड आहे ते करून बघा, खूप छान होतात. कमी वेळात आणि असे भरपूर असे पापड तयार होतात. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा आणि असंच माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.